सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव हे नायगाव आणि त्यांच्या आज जयंतीनिमित्त आम्ही सगळे इकडे माननीय मुख्यमंत्री पण येणार आहेत, सगळे बाकीचे आमचे सहकारी पण या कार्यक्रमाला येणार आहेत आणि जो निधी शासनाच्या माध्यमातून दिला होता त्यातली जी झालेली कामं आहेत त्याचं आज लोकार्पण पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थित आणि आमचे सहकारी शिवेंद्रराजे असतील, शंभूराजे असतील, गोरेसाहेब असतील आणि असे सगळे मकरंद पाटील असतील, अशा सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होणार आहे। आम्ही आज सावित्रीबाईंना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व जे प्रेमी सावित्रीबाईंच्या आज इकडे या नायगावमध्ये येतात त्यांना खूप खूप शुभेच्छा देतात, त्यांचं स्वागत करतो। पालकमंत्री पदाचा निर्णय कधीपर्यंत तो आता मुख्यमंत्री साहेबांना विचारा आल्यावर। आता देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं सामनामधनं कौतुक आहे ते केलेलं आहे, विशेषतः गडचिरोलीमध्ये जे काम झालं त्या कामाचं कौतुक। गडचिरोलीमध्ये नक्षलवादी जे होते त्यांनी स्वतःहून येऊन आज देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये समर्पण केलेलं आहे आणि आज त्यांच्या हातात संविधान देऊन म्हणजे भारत देश हा ज्या संविधानाला घेऊन चालतो तो त्यांच्या हातात सगळ्यांना दिला आहे आणि असे नक्सलाईट अजूनही यापुढेही सरेंडर करतील किंवा स्वतःला समर्पित करतील आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल, आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला, चांगला माणूस बनण्याकरता संधी मिळणार आहे, म्हणूनच त्यांनी केलं आहे आणि खरोखर ही गोष्ट कौतुकास्पद आहे आणि सामनाने लिहिलं तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की देवेंद्रजींबद्दल जर सामना लिहित असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं आहे। काय बदल आहे का म्हणजे पुढच्या काळात काय बदल नाही, देवेंद्रजी चांगलं उत्कृष्ट काम करतात म्हणूनच त्यांचं कौतुक केलं गेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।